राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुती सत्ता आल्यापासून पुन्हा एकदा पक्षांतराच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मवियाच्या गोटातील अनेक लहान मोठे नेते वाहत्या वाऱ्याची दिशा पाहून सत्ताधारी महायुतीच्या गोटात दाखल होऊ लागले आहेत. अशातच आता शिंदे गटाकडून सोलापूरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुरुंग लावण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. सोलापूरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाचे ओबीसी नेते आणि मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे. पुण्यात जीबीएसची लागण झालेल्या आणि सोलापुरात मृत्यू झालेल्या रुग्णावर सोलापूर शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं आहे. सोलापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे 4 विविध विभागाच्या डॉक्टरांनी हे शवविच्छेदन केलं आहे. या रुग्णाचा मृत्यू जीबीएस मुळेच झाल्याची शंका शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांना होती. या शंकेचं निरसन करण्यासाठी मृतदेहाचा व्हिसेरा पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. सोलापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी ही माहिती दिली आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गामुळे कोकणात जाणारे प्रवासी त्रस्त आहेत. रेल्वेने जायचं म्हटलं तरी कोकण रेल्वेवर नेहमीच प्रवाशांची गर्दी असते. 25 जानेवारी रोजी मध्यरात्री फ्लाय 91 चे विमान पुण्याहून सिंधुदुर्गसाठी निघाले होते. 45 प्रवासी या विमानातून प्रवास करत होते. 25 जानेवारी रोजी पहाटे हे विमान सिंधुदुर्गच्या चिपी विमानतळावर लँड होणार होते. मात्र हे विमान चिपी विमानतळावर न उतरवता थेट गोव्याच्या मोपा विमानतळावर लँड करण्यात आलं. यामुळे प्रवाशांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला. या गोंधळामागे तांत्रिक कारण समोर आलं आहे. हवामान खराब असल्याचा अंदाज आल्याने हे विमान चिपी विमानतळावर उतरवण्याऐवजी गोव्याच्या दिशेने नेण्यात आलं. पडद्यामागे हालचालींना वेग. मागील काही दिवसांपासून राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे. ठाकरे गटाचे 6 खासदार फुटून शिंदे गटात जातील असा दावा केला जात आहे. कायदेशीर सल्ला घेतल्यानंतरच हे खासदार शिंदे गटात येतील. फुटील खासदारांमध्ये मुंबईचा 1 आणि ग्रामीण भागातील 5 खासदार असतील असं सांगण्यात येतंय. एकीकडे ठाकरे गट फुटण्याची चर्चा सुरू असताना आता धाराशिवच्या ठाकरेंचे खासदार ओमराजे निंबाळकर हे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मोबाईलचं स्क्रीन गार्ड हे मोबाईलचं संरक्षण करतो. मात्र याच मोबाईल स्क्रीनमुळे एकाचा जीव गेला आहे. अवघ्या 50 रुपयाच्या मोबाईल स्क्रीन गार्ड वादातून एका मोबाईल दुकानदार तरुणाची हत्या करण्यात आली आहे. सांगलीत ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. भोरमध्ये भीषण अपघात. 9 जणांना घेऊन जाणारी कार 100 फूट दरीत कोसळली. पुण्याजवळच्या वरंधा घाटात भीषण अपघात झालाय. 9 जणांना घेऊन जाणारी इको कार 100 फूट खोल दरीत कोसळली आहे. या भीषण अपघातामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झालाय तर 8 जण जखमी आहेत. काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचं समजतंय. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोलापूर महानगरपालिकेच्या स्वच्छता मोहिमेचा बोजवारा. महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या वतीने शहरात स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत अनेक रस्ते स्वच्छ केल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. स्वच्छतेसाठी मोठी यंत्रणा लावूनही शहर अद्याप अस्वच्छच आहे. अनेक भागात ठिकठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झालं असून त्या साठलेल्या कचऱ्यातून दुर्गंधी येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण होत आहे. लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती. जनहित याचिकेवर सुनावणी. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात दाखल याचिकेवर उत्तर देत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात राज्य सरकारने प्रतिज्ञापत्रातून आपली बाजू मांडली आहे. भोसरी विधानसभेवेळी शरद पवारांची तुतारीचा प्रचार केलेल्या विलास लांडेंनी आगामी महापालिका निवडणुकीत पुन्हा एकदा अजित पवारांच्या पक्षाचा झेंडा हाती घेणार असल्याचं स्वतःच जाहीर केलं आहे. एकीकडे महायुती सरकारकडून कोट्यावधींच्या बाता, दुसरीकडे खरेदी केंद्रांवरील प्रतीक्षेमुळे सोयाबीन शेतकऱ्यांचा प्राण डोळ्यात आला. आधी बारदाना नव्हता म्हणूनच सोयाबीन विक्री रखडली. आता खरेदी केंद्राबाहेर विक्रीसाठी रांगच रांग आहे. त्यामुळे हजारो शेतकरी हमी भावाने सोयाबीन विक्रीसाठी प्रतीक्षेत आहेत.